ओके. तर मी तर आपला जो श्रीलंकेचा टूर आहे बुद्ध पौर्णिमेचा, त्याच्याबद्दल आज एक आढावा आणि रूपरेषा तुम्हाला सांगितल्या जाते. कसं-कसं राहणार सगळं. त्यानंतर एव्हरीथिंग त्याच्यामध्ये का व्हिसा, पासपोर्ट, हॉटेल रूल्स, फ्लाइट, बस याच्याबद्दल सांगितलं जाईल आणि हीच रेकॉर्डिंग याच ग्रुपमध्ये पुन्हा व्हिडिओच्या स्वरूपामध्ये पोस्ट केल्या जाईल. ओके. तर आपला जो श्रीलंकेचा टूर आहे हा 21 मे ते 27 मे आणि 21 मे ते 28 मे अशा पद्धतीनं अ, संरचनित करण्यात आलेला आहे. ओके. तर याच्यामध्ये अ, काही रेग्युलर जे काही साधक आहेत आणि काही नवीन लोकं आहेत. तर टूर हा फक्त टूरच्याच हिशोबाने घेतला जाईल. ओके. तर जे काही तुम्हाला टेक्स्टच्या मध्ये आणि टेलिफोनिक कन्व्हर्सेशननं सांगितलं गेलं, त्या पद्धतीनंच मी सर्व काही आता जे सांगत आहे ते आहे. त्यामध्ये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये मेसेज करा किंवा डायरेक्टली बोलू शकता. ओके. तर 21 मेला आपला टूर स्टार्ट होणार मुंबईवरून. ओके. 2 फ्लाइट्स आहेत वेगवेगळ्या. पण टायमिंग जवळपास सारखाच आहे. एक 6:55 आणि एक 7:05. ओके. तर त्याच्यामुळं सगळे सोबतच राहणार आहे. फक्त फ्लाइट वेगवेगळ्या होणार आहेत. की दोन्ही पण इंडिगोच्याच फ्लाइट आहेत. फक्त एवढं आहे की एक सकाळी लवकर पोहोचणार आणि एक दुपारी पोहोचणार. ठीक आहे. तर या पद्धतीचं आहे ते. तर 21 मेला अ, सर्वांनी सकाळी 3 तास आधी फ्लाइट टाईमच्या अ, टर्मिनल 1 ला हजर राहायचं आहे. ओके. टर्मिनल 1 ला सर्वांनी हजर राहायचं आहे. फ्लाइटचे डिटेल्स वगैरे सर्व तुमच्याकडे ऑलरेडी आहेतच. ओके. तर फ्लाइटमध्ये जे आहे, फ्लाइटमध्ये अ, तुम्हाला जेवण वगैरे काहीच नाहीये. ओके. त्यानंतर जे काही आहे तुम्हाला कोलंबो गेल्यानंतरच सर्व आपलं स्टार्ट होणार. अकोल्याच्या लोकांना जे काही ट्रेन तिकीट्स वगैरे देण्यात आलेले आहे, तर त्यांनी 1 दिवस आधी येऊन मुंबईला त्यांची व्यवस्था करावी आणि अर्ली मॉर्निंग 4 वाजेपर्यंत एअरपोर्टला यावं. आता यामध्ये जर कोणी एअरपोर्टला नाही येऊ शकलं किंवा काही झालं, तर त्याच्यामध्ये टूरची जी मॅनेजमेंट ते काहीच करू शकणार नाही. कारण की एकदा फ्लाइट गेली, तर मग काही होऊ शकणार नाही. एक ऑप्शन हे आहे, की त्यांनी दुसरी फ्लाइट घेऊन तिथपर्यंत यावं. ओके. त्यानंतर 21 मेचा जो प्रोग्राम आहे आपला, 21 मेला आपण कोलंबोला राहणार. 2 वेगवेगळे ग्रुप येतील. तर जेव्हा सकाळचा जो ग्रुप आहे, तर त्यांना 9:30 तर त्यांना जेवण वगैरे दिलं जाईल 9:30-10 त्यानंतर त्यांना साईट सीइंगसाठी घेऊन चाललं जाईल कोलंबोचं. तर साईट सीइंगचे जे काही प्लेसेस आहे, ते मी तुम्हाला ऑलरेडी ग्रुपमध्ये दिलेले आहे आणि टाकलेले पण आहेत. ओके. त्याच्याबद्दल आपण काही जास्त बोलणार नाही. तर पहिला दिवस जो आहे तो 21 मे हा कोलंबो पाहण्यात जाईल. जसं की अ, द टूथ काय म्हणतात त्याला 2 टेम्पल आहेत कोलंबोचे. त्यानंतर गोल फेस आहे, पार्लमेंट हाऊस आहे, पेत्ता आहे. असे 2 टेम्पल प्लस 3-4 प्लेसेस प्लस एक काय म्हणतात त्याला एक
एक शॉपिंगचं प्लेस आहे. तिथं तुम्हाला घेऊन जायला लागेल. तिथं मूर्त्या वगैरे चांगल्या भेटतात. ओके. तर त्या डिटेल्स ज्या आहेत मी तुम्हाला डे वाईज ग्रुपमध्ये टाकणारच आहे. दुसरा दिवस जो आहे तो 22 मेचा. तर पहिले ट्रॅव्हलिंगबद्दल सांगत आहे मी तुम्हाला. दुसरा दिवस जो आहे तो 22 मेचा. तर अर्ली मॉर्निंग आपल्याला निघावं लागणार. अर्ली मॉर्निंग कोलंबो ते नुवरेलिया सॉरी निगंबो ते नुवरेलिया. निगंबोला आपली हॉटेल राहील. निगंबो हे एअरपोर्टच्या जवळचंच एक छोटं शहर आहे. ओके. तिथं आपली हॉटेल राहणार आहे. तर 22 मेला निगंबो ते नुवरेलिया अर्ली मॉर्निंग आपल्याला स्टार्ट करावं लागेल. तर हा जो जर्नी आहे 5 ते 5.5 तासाचा राहील. याच्यामध्येच ऑन द वे आपला ब्रेकफास्ट वगैरे राहणार आणि रंबोडा वॉटरफॉल जवळ आपला लंच राहणार. ओके. नुवरेलियामध्ये तुम्हाला अ, जे काही वॉटरफॉल आहे, टी फॅक्टरी आहे, त्याच्यानंतर सिटी टूर नुवरलियाचा. नुवरलिया हे हिल स्टेशन आहे. सुंदर आहे बघण्यासारखं. नुवरलियाला श्रीलंकेचं छोटं लंडन म्हटलं जातं. ओके. हे आलं नुवरेलियाबद्दल. त्याच्यानंतर नुवरेलियावरून रिटर्न आपल्याला कॅन्डी यावं लागेल सेम डे. ओके. सेम डे संध्याकाळी आपण कॅन्डी येणार आणि कॅन्डीला आपल्या हॉटेललाच आपलं डिनर राहणार. हॉटेल्स ज्या आहेत त्या कॅन्डीचं जे आहे ते हॉटेलचं नाव, नंबर आणि एव्हरीथिंग जे आहे ते तुम्हाला ग्रुपमध्ये टेक्स्टमध्ये सांगितलं जाईल. म्हणजे दिलं जाईल. त्याच्यावरून तुम्ही ते चेक करू शकता. ओके. त्यानंतर मेन जो आपला टूरचा जो मेन जो आकर्षण पॉइंट आहे किंवा ज्याला आपण ज्याच्यासाठी आपण चाललोय ते आहे बुद्ध पौर्णिमा जी आहे 23 मेला. तर 23 मेची कॅन्डीची बुद्ध पौर्णिमा आपण बघायची. त्या दिवशी आपण दलदा मालिगा ज्याला आपण टूथ ऑफ द टेम्पल म्हणतो, त्याला आपण व्हिजिट करणार आणि अ, भैरव खांद त्याच्यानंतर कॅन्डीमधले वेगवेगळे प्लेसेस. ओके. हे झालं 23 मेचं. तर बुद्ध पौर्णिमाचं जे राहतं त्यावेळेस तुम्हाला लाइटिंग त्याच्यानंतर ते ऑफरिंग वगैरे करतात. अ, ते तुम्हाला बघायला भेटेल. ओके. बुद्ध पौर्णिमेचं. तर मुख्यतः त्यांचं लाइटिंगच राहतं. पूर्ण शहर ते सजवतात. ओके. ते तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर 24 मेला आपण कॅन्डी लीव्ह करणार. कॅन्डीहून आपण अलोर विहार आहे, जिथं पहिल्यांदा त्रिपिटक लिहिलं गेलं श्रीलंकेमधलं. डंबुल्ला, ज्याला गोल्डन बुद्धा म्हटलं जातं. मिहिंतले, जिथं भंते महेंद्र पहिल्यांदा आले होते. आणि अनुराधपूर. अनुराधपूरला आपला स्टे राहणार. ओके. तर आपल्याला पोहोचूस तर रात्र होऊन जाणार. त्याच्यानंतर 25 मेला अनुराधपूरचे जे प्लेसेस आहेत ते आपण पाहणार. प्लस बनते आनंदचं जे विहार आहे मिहिंतलेचं त्याला आपण व्हिजिट करणार आहे. ओके. बनते आनंद हे श्रीलंकन मेडिटेशन टीचर आहे नावियानामधले. ओके. हा पाठ जे नॉन प्रॅक्टिशनर किंवा सॉरी नॉन ग्रुप मेंबर आहेत त्यांच्यासाठी बांधील नाहीये, परंतु जर ते आले तर चांगलंच आहे. ओके. त्याच्यानंतर 26 मे 26 मेला अनुराधपूर वरून आपण अर्ली मॉर्निंग निघणार आणि नावयाना अरण्य फॉरेस्ट मॉनेस्ट्रीला व्हिजिट करणार आहे. तर ही श्रीलंकेमधली सर्वात मोठी मोठं विहार आहे जिथं भंते आर्यनंद वगैरे भंते आर्यधम्म जे आहेत श्रीलंकेमधले खूप फेमस भिक्खू आहेत प्रॅक्टिशनर त्यांना आपण व्हिजिट करणार. तिथं तुम्हाला ज्यांना ज्यांना डोनेट करायचं त्यांना डोनेट करण्याचा चान्स भेटणार. त्याच्यानंतर तिथूनच धम्मिका नावाचं एक छोटं विहार आहे भिक्खुनींचं. तिथं आपण व्हिजिट करणार. ओके. याच्यामध्ये बराच वेळ जाणार आहे. त्याच्यामुळे अर्ली मॉर्निंग आपण लीव्ह करायचं. कुरुनायगल आपलं अनुराधपूर. कुरुनायगलला एक मोठी बुद्धांची मूर्ती आहे. ती आपण पाहणार.
नंतर रिटर्न निगंबो. ओके. निगंबोला मग तुम्हाला थोडा वेळ भेटेल दुसऱ्या दिवशी 27ला सकाळी थोडा वेळ भेटेल. तुम्ही त्या वेळेमध्ये पर्सनली तुम्ही जे हॉटेल आहे आपलं त्याच्या बाजूलाच बीच वगैरे आहे. तिथं तुम्ही जाऊ शकता किंवा मग तुम्हाला मार्केटला जायचं तुम्ही मार्केटिंग सुद्धा त्या दिवशी करू शकता. ओके. तर याच्यामध्ये मार्केटिंगसाठी जे आहे प्लेसेस ते आहे कोलंबो ठेवलाय, कँडी ठेवलाय आणि अनुराधपूर ठेवलाय. तर इथं तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. 27 मेला एक ग्रुप जो आहे तो रिटर्न येऊन जाईल इंडियाला. त्याच्यानंतर 28 मे जे आहे, तर 28 मेचा जो ग्रुप आहे तो बनते ज्ञानसिरीकडं व्हिजिट करणार आहे. तर हा जो ग्रुप आहे 26 मेलाच यांची जर्नी स्टार्ट होऊन जाईल. बाकीचे जे आहेत 27 मेला मी कोलंबोला घेऊन येईल. ओके. 28 मेला बाकीचा जो ग्रुप आहे जो पंते ज्ञानसिरींना व्हिजिट करत आहे, तो 26 मे पासूनच पंते ज्ञानसिरीकडं राहायला सुरुवात करेल. ओके. तर हे झालं टेंटेटिव्हली डे बाय डे शेड्यूल. यानंतर जे काही फूड आहे, तर श्रीलंकन फूड राहणार आहे. राईस एंड करी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या 2-3 भाज्या राहतात. त्या टाइप ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला स्ट्रिंग हॉपर्स, त्याच्यानंतर डोसे, त्याच्यानंतर वडे या टाइप तुम्हाला भोजन राहणार आहे. ओके. हे ब्रेकफास्ट. लंचमध्ये राईस एंड करी, व्हेज मोस्टली राहणार. तुम्हाला फिश जी आहे ती अनुराधपूरला दिल्या जाईल. फिशचं जेवण 1 किंवा 2 दिवस. त्याच्यानंतर कँडीला सुद्धा आपण चिकन वगैरे द्यायचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर अनुराधपूरला जाताना पण तुम्ही नॉन-व्हेज वगैरे खाऊ शकता. ओके. त्याच्यानंतर तिथलं जेवणाची जी पद्धत आहे हॉटेल्सची वगैरे, तर आपल्याकडं जसं चिकन प्लेट भेटली तर 5-6 पीस, 8-10 पीस तसं नसते. तुम्हाला 1 पीस दिला जातो. त्याचनुसार त्या प्लेटची गणना केल्या जाते. फूडच्या बद्दल जे आहे ते सांगू इच्छितो, की जे काही टूरच्या नियमाप्रमाणे फूड ऑफर केल्या जाईल, ते तुम्हाला फ्री राहील. एक्स्ट्रा जर तुम्हाला काही पाहिजे असेल, एक्स्ट्रा एनिथिंग ओके, तर ते तुम्ही काउंटरला जाऊन स्वतः विकत घेऊ शकता आणि खाऊ शकता. त्याच्यामध्ये कोणाला काही बंधन नाहीये. ओके. हे झालं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर बद्दल. त्याच्यानंतर जे काही एटिकेट आहेत ओके. रेस्टॉरंटचे जे काही एटिकेट्स आहेत, की मला लवकर-लवकर भेटलं पाहिजे सर्व किंवा अ, जर आणलं नाही तर एखाद्या सर्व्हंटला ओरडणं किंवा अ, थोडंसं ॲरोगन्स करणं, ते अयोग्य वर्तन थोडंसं आपण म्हणजे कोणाकडूनही न होईल अशी आपण काळजी बाळगावी. तर आपण जेव्हा जातो, तर आपण आपली संस्कृती, आपलं कल्चर आणि आपलं व्यक्तिमत्व बाहेर प्रदर्शित करत असतो. तर ते काइंड, जनरस, पेशन्स, पीसफुलच असलं पाहिजे. त्याच्यामुळं सर्वांना आपलं तिथलं जे आपला जो सहवास आहे कोणत्याही हॉटेलमध्ये म्हणा किंवा कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये, तर तो खूप जेन्युइन आणि खूप एटिक्वेट वाटला पाहिजे. त्याच्यामुळं प्रभाव पडला पाहिजे. ओके. मोस्टली ओरडून बोलवणं किंवा या पद्धतीचं सायलेंटली आणि नाईसली जर बोललो सगळ्यांसोबत तर एव्हरीथिंग विल बी गोना व्हेरी नाईस. ओके. बसच्या बद्दलचे जे काही रूल्स आहे, तर बसमध्ये अ, जे काही बसण्याची जी नियम राहतील, तर ते समोरच्या ज्या 4 सीट्स आहेत, त्या तुम्हाला गाईड आणि मॅनेजमेंटसाठी सोडाव्या लागतील. त्याच्यानंतर फ्रंट सीट सॉरी त्याच्यानंतर ज्या सीट्स आहेत, त्या तुम्ही अ, जशा-जशा जसं-जसं तुम्ही बुक केलेलं आहे, तसं-तसं तुम्हाला बसायला भेटेल आणि त्या रोटेट होत राहतील. तुम्ही एकामेकांमध्ये सगळं रोटेट करत जा एव्हरी डे. ओके. त्या रोटेट होत राहतील. त्याच्यानंतर बसमध्ये अ, गाणे म्हणणं जोरजोऱ्यामध्ये हिंदीचे, हिंदी गाणे किंवा मराठी गाणे किंवा अ, बीभत्स गाणे किंवा अ, ह्या पद्धतीचं न केलेलंच बरं आहे. तसं तर आपली धम्म सहल आहे त्याच्यामुळे ते गाणे म्हटल्याच जाणार नाहीये. ओके. गाण्याच्या भेंड्या वगैरे असं नाही. तेही नाही. ओके. आपला जो टूर आहे खूप पीसफुल आणि पॉवरफुल करायचा आहे. तर शांतपणेच आपण हे करायचं. त्याच्यानंतर
बसमध्ये जे आहे फूड खाणं थोडंसं अव्हॉइडच करायचं. आपल्यामुळं बस घाण नाही व्हायला पाहिजे किंवा त्यांना जास्त काम करता नाही आलं पाहिजे, ते पण आहे. त्यानंतर ड्रेस. ओके. तर तुम्हाला मोस्टली ड्रेस जो आहे तो बुद्ध पौर्णिमेला व्हाईट ड्रेस घालायचा आहे. त्याच्यानंतर अनुराधपूरला व्हाईट ड्रेस घालायचा आहे. त्याच्यानंतर नावयाना विहारात ज्यावेळेस आपण भेट देऊ, त्यावेळेस तुम्हाला व्हाईट ड्रेस घालायचा आहे. ओके. तर हे झालं ड्रेस. तर फ्लाइटमध्ये जे आहे 7 केजी तुम्ही आतमध्ये नेऊ शकता विमानाच्या आतमध्ये सोबत आणि बाकीचं जे आहे 15 किलो आणि 15 किलोपर्यंतच वजन ठेवा, जे तुम्हाला बॅगेजमध्ये टाकायचं आहे. जे तुम्हाला एअरपोर्टलाच जे बोर्डिंग देतात, काउंटरलाच तुम्हाला ते बॅग मोठी बॅग जी आहे ती तुम्हाला 15 किलोपर्यंतच ठेवायची पर पर्सन आणि आतमध्ये जर न्यायची बॅग असेल कॅबिन बॅग ती तुम्ही 7 किलोच्या आतमध्येच ठेवायची. ओके. 7 किलोची जी बॅग आहे, जी तुम्ही आतमध्ये घेऊन चाललात, त्याच्यामध्ये पॉवर पॉवर बँक वगैरे ठेवू नका. इव्हन बॅगेजमध्ये पण ठेवू नका. हँडबॅगमध्येच पॉवर बँक आणि ते ठेवायचं. कोणतेही अणुकुचीदार वस्तू, ज्वलनशील वस्तू किंवा विस्फोटक वस्तू किंवा चाकू किंवा अ, शेव्हिंगचं सामान हे तुम्ही कॅबिन बॅगमध्ये नाही घ्यायचं आहे. हे तुम्ही जी जी मोठी बॅग असेल तुमची त्याच्यामध्येच ठेवून द्यायचं, जी 15 ते 20 किलोची राहील. ओके. पण ट्राय करायचं की लेस तुम्ही कॅरी करायचं. ओके. इव्हन आणि जर तुमचं वजन फ्लाइटमध्ये जास्त झालं सपोज बॅगेजचं, तर पर केजी जे काही चार्जेस राहतील फ्लाइटचे ते तुम्हाला स्वतः पे करावे लागतील. ओके. त्यानंतर हॉटेलचे जे रूल्स आहेत त्याच्याबद्दल सांगून देतो, की एका रूममध्ये तुम्हाला दोघांना राहायचं आहे. पर रूम 2 पीपल दिल्या जातील. ओके. त्यानंतर हॉटेलमध्ये पोर्टर सेवा वगैरे नाहीये, तर तुम्हाला तुमच्या बॅग्स वगैरे कॅरी करावं लागतील. तसं तर ते हेल्पच करतात. ओके. प्रत्येकजण येतात आणि हेल्पच करतात. पण त्याची तयारी तुम्ही आधीच ठेवायची. कारण की आपण त्याच्यामध्ये पोर्टर सर्व्हिसेस दिलेल्या नाहीये. सगळ्या रूम्स एसी राहतील. सगळं काही व्यवस्थित राहतील. त्याच्यानंतर काही अ, काही सूचना आहेत, जसं की हॉट वॉटर. ओके. तर श्रीलंका हा उष्णकटिबंधीय देश आहे. ह्युमिड असतो खूप. त्याच्यामुळं गरम पाण्याचा जो इश्यू असतो मोस्टली हॉटेल्समध्ये कधी-कधी आढळतो. तर स्पेशली तुम्हाला निगंबोमध्ये आढळू शकतो आणि अ, अनुराधपूरलाही आढळू शकतो. ओके. कँडीला हॉट वॉटर मोस्टली राहणार. सपोज एखाद्याच्या रूममध्ये हॉट वॉटर नाही आलं, तर त्यासाठी चिडणं, ओरडणं हे बिलकुल नाही करायचंय. काइंडली तुम्ही सांगू शकता किंवा गरम पाणी नाही आलेलं आहे. तुम्ही तसं जर सांगितलं तर अ, ज्या रूममध्ये पाणी नाही भेटलं, त्या रूममध्ये ते बकेटनं पण पाणी आणून देतील. रूममध्ये जाण्याच्या आधीच हॉटेलचे मॅनेजर तुम्हाला दाखवून देतील, की रूममध्ये गरम पाणी आहे की नाही आहे. ओके. हे पण आहे. येस, 30 केजी आहे. परंतु ट्राय करा, की तुम्ही लाईट वेटेड राहा. ओके. कारण की जेव्हा तुम्ही तिकडून सामान घेऊन येसाल, तर त्याचं वजन वाढणार आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला 15 किलो म्हटलं. ओके. कारण की तिकडून तुम्ही विकत घेऊन येणारच आहात. शुअर विकत घेऊन येणार आहे. ओके. तर हे काही हॉटेलचे रूल्स आहेत आणि सगळ्या हॉटेल्स मोस्टली सगळ्या चांगल्याच आहेत. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतरही रूममध्ये जोरजोरात बोलणे, की रूमच्या बाहेर येऊन जोरात बोलणे आणि आवाज करणे हे टाळायचं आहे. कारण जेणेकरून आपल्यामुळं आपल्या बाजूच्या रूमचे जे असतात त्यांना त्रास नाही होणार. ओके. तर ते आपण स्वतःच एटिकेट बाळगायचे. ओके. हे 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 नियम चांगले आहेत ज्याच्यामुळं आपल्यालाही झोप चांगली लागते आणि दुसऱ्यांनाही झोप चांगली लागते. ओके. तर मोस्टली टाळायचं जास्त बोलणं आणि रेस्टिंग टाईम मोस्ट इम्पोर्टंट असतो आपल्यासाठी. ओके.
त्याच्यानंतर करन्सीचं जे आहे, करन्सी एक्सचेंज तुम्हाला माझा एजंट करून देईल. म्हणजे ज्यांना वाटलं तर ते आमच्यातर्फे पण करन्सी एक्सचेंज करू शकतात किंवा मग ज्यांना वाटलं, की ते स्वतः करतील तर त्यांनी स्वतः करून घ्या. ओके. त्याच्यासाठी काही बांधील नाहीये. त्याच्यानंतर जे काही रेट्स एजंट्स देतील अ, आमचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कधी-कधी तिकडेही रेट्स चांगले भेटू शकतात, कधी किंवा कमी भेटू शकतात. ओके. परंतु मोस्टली जे रेट्स असतात, जे माझे एजंट्स देतात ते चांगलेच देतात. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. परंतु कमी जास्त जर झालं तर त्याच्यामध्ये कोणीही काही करू शकत नाही. कारण की करन्सीचे जे रेट्स असतात एव्हरीडे फ्लक्च्युएट होत राहतात. ओके. त्याच्यानंतर व्हिसा तुम्हाला हां, सांगतो मी ते तुम्हाला करन्सीसाठी पण. व्हिसा तुम्हाला फ्री आहे. पासपोर्ट जो आहे तुमचा 6 मंथ व्हॅलिड असला पाहिजे जाण्यापासून. ओके. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि मला वाटतं सगळं ऑलरेडी दिलेलं आहे, की पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे. ऑलरेडी सांगितलेलं आहे. व्हिसा, ब्रेकफास्ट, लंच, डिनर. ब्रेकफास्ट, लंच, डिनर, एसी हॉटेल, एसी ट्रान्सपोर्टेशन. ओके. नंतर काही जे अ, रूल्स आहे. आता 15 वर्षापासून मी टुरिझममध्ये आहे, तर आपल्या लोकांचा सहवास आढळल्यामुळं मी काही गोष्टी तुम्हाला नमूद करू इच्छितो, की प्रत्येकानं प्रत्येकासोबत रिस्पेक्टफुलीच बोलायचं आहे. ओके. नोबडी इज बिगर ओर स्मॉलर हिअर. कोणी मोठं-छोटं नाहीये. एव्हरीवन सेम आहे आणि एव्हरीवन इज टुरिस्ट. ओके. तर आपण महाराष्ट्रामध्ये कोण आहात? आपण काय आहात? कोणत्या पदावर आहात? कसे आहात? आणि याच्याशी कोणाला काहीही घेणं-देणं नाही. सर्वात महत्त्वाचं एव्हरीवन इज रिस्पेक्टफुल, एव्हरीवन इज सेम आणि एव्हरीवन इज गोइंग इन द वन बस. आपण सर्व एका फॅमिलीसारखं जायचंय, एका फॅमिलीसारखं राहायचंय. ओके. आणि बोलताना शुड बी टॉक विथ द रिस्पेक्ट, टॉक विथ द मॅनर्स. ओके. आणि इगोइस्टिक बोलणं, प्राईडनं बोलणं, ओके, सहसा टाळून द्यायचंय. आणि आपण जेव्हा घर सोडतो, तर हे कधीही लक्षात ठेवायचंय, की आपण आपला देश सोडल्यानंतर अ, हे बिलकुल अ, अपेक्षा नाही ठेवायची, की आपल्याला घरासारखंच सर्व काही भेटणार आहे. अप एंड डाउन्स टूर्समध्ये होत असतात. जर का अ, अजून काही गोष्टी सांगू इच्छितो मी, की सपोज फ्लाइट लेट झाली किंवा डिले झाली. ओके. त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पण टूरची जी कंपनी ती काहीच करू शकत नाही. ओके. नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण काहीच करू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर राष्ट्रीय जी संकट असतं, तिथं काही युद्ध झालं किंवा काय झालं, तिथं पण जास्तीत जास्त आपण एअरपोर्टपर्यंत जाणं, तिथून वापस येणं याबद्दल हेल्प करू शकतो. ओके. जर कुणाची तिकडं डेथ झाली किंवा काही झालं, तर याच्यामध्येही स्वतःचा खर्च करून स्वतः वापस येणं आहे. ओके. रा ज्याला म्हणतो आपण की युद्धकालीन स्थिती, नैसर्गिक आपत्ती यामध्ये जर का फ्लाइट कॅन्सल झाल्या, डिले झाल्या, तर याच्यामध्ये आम्ही काहीही करू शकणार नाही. त्या एअरलाईनचं सर्व हे राहील. मोस्टली एअरलाईन्स ज्या असतात त्या सेकंड ऑप्शन देतात. ओके. तर त्यानुसार आपल्याला ते करावं लागेल. ओके. त्याच्यानंतर इम्पोर्टंट हे पण आहे की अ, बसमध्ये खाणं टाळायचं आहे. मोस्टली त्यांना ते आवडत नाही. ओके. हे झाले सर्व रूल्स आणि हे याच्यामध्ये सर्वात इम्पोर्टंट हे सांगत आहे तुमच्या समोर जे चित्र आहे, हे नावयन अरण्याचं आहे. तर इथं भगवान बुद्धांचे धातू आहे. त्याच्यानंतर अ, बनते सारिपुत्त, बनते महामोग्गलायन, बनते आनंद. ओके. नंतर बनते अंगुलीमाल. ओके. या सर्वांचे धातू आहेत. तर हा सर्वात मोठा तुमच्यासाठी पॉइंट राहणार आहे पूर्ण टूरमध्ये. आणि इथं जे पुण्य बनतील ते खूप हायर राहतील. कारण की ही जी आहे ही धम्मसहल आहे आणि यामध्ये माझा जो उद्दिष्ट असतो की आपल्या सर्व लोकांना जो खरा धम्म आहे तो दिसावा. त्यानंतर जे विहार आहे चांगले-चांगले त्यांचं दर्शन व्हावं. ओके. ये येस गुड पॉइंट सिम कार्ड्स जे आहे ते मी विसरलो हां.
सिम कार्ड्स जे आहे तुम्ही सिम कार्ड्स तिकडे विकत घेऊ शकता. डायलॉग नाही तर एअरटेल. तर इकडून तुम्ही रोमिंग वगैरे काही करत बसू नका. त्याच्यामध्ये टाइम वेस्टिंग आहे. आणि एक्सपेन्सिव्ह पण जातं. तिकडे तुम्हाला स्वस्तमध्ये सिम कार्ड भेटतं आणि चांगलं भेटतं. ओके. डायलॉग वगैरे सिम कार्ड. सिम कार्डचं जर तुम्हाला लागलं तर मला पहिले सांगून आणि ग्रुपमध्ये सांगून ठेवा. कोणाकोणाला सिम कार्ड्स पाहिजे आहेत. तर तशी व्यवस्था आपण समोर करून ठेवूया. ओके. तर हे झालं ऑल मोस्टली पासपोर्ट, व्हिसा, करन्सी एक्सचेंज, हॉटेल रूल्स, फ्लाइट, ड्रेस, बस रूल्स, फूड आणि डे बाय डे शेड्यूल, मुंबई एअरपोर्ट आणि त्याच्यानंतर 27 मे कोलंबो टू चेन्नई आणि चेन्नई टू मुंबई या पद्धतीनं तुमचं रिटर्न तिकीट राहणार आहे 27ला. तर 2-2.5 तास आधी तुम्हाला एअरपोर्टला सोडल्या जाईल. ओके. त्याच्यानंतर जेवणामध्ये डे बाय डेचं जे शेड्यूल आहे फूडचं ते आम्ही टाकून देऊ. त्यानंतर डे बाय डेचा जो प्रोग्राम आहे तो पण 1-2 दिवसात पडेल, कारण की 2 ते 3 जण अजून बुक होणार आहेत. त्यांच्यामुळे त्यांची पण वाट आपण बघत होतो. त्याच्यामुळे डे बाय डेचं आपण अजून टाकलेलं नाहीये. ओके. त्याच्यानंतर वॉटर बॉटल्सच्या बद्दल, वॉटर बॉटल यामध्ये नाहीये. तुम्ही पाणी चांगलंच असतं, काही इश्यू नाहीये. तुम्ही वाटलं तर स्वतःही पाणी विकत घेऊ शकता. ओके. तर हे झालं फूड, बस, ड्रेस, फ्लाइट, हॉटेल, वॉटर बॉटल, करन्सी, व्हिसा, पासपोर्ट, सिम कार्ड, त्याच्यानंतर जे काही एटिकेट होते ते, प्लस टायमिंग आणि विहारांबद्दल अ, ते मी तुम्हाला सांगितलं. एक राहिलं फक्त अनुराधपूरचं बंदे आनंद. ओके. ते तुम्हाला दाखवून देतो मी. फोटो आहे. तर इथं जाणं खूप मोठी गोष्ट आहे ॲक्चुअली. तुमची जर व्हिजिट त्यांना झाली तर खूपच चांगलं आहे. ज्यांना यायचंय ते मोस्टली आता ज्यांना यायचं तर ते येतील किंवा कोणाला कंपल्शन नाहीये. परंतु हा जो पॉइंट आहे हा खूप महत्त्वाचा आहे बनते आनंदचा. बनते आनंद जर भेटले तर खूपच चांगलं आणि ज्या विहारात आपण जाणार आहे, की ते बनते आनंदचं असो किंवा म्हणजे मिहिंतलेचं असो किंवा मग नावयन असो. ओके. तर तुम्हाला ट्राय करायचं आहे की तुम्ही तिथं फूड म्हणा किंवा अ, या राईस किंवा जे खायच्या वस्तू आहेत, चिवर ओके. हे सर्व तुम्ही दान करायलाच पाहिजे. ओके. तर ते तुम्ही केलं तर ते तुमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ओके. 1 मिनिट. काही राहिलंय का? हं. एक अजून आहे. तुमच्यासोबत मी तर राहणारच आहे. त्याच्यानंतर सुनीता मॅम पण आहे. त्याच्यानंतर अ, श्रीलंकन गाईड राहणार. अतुल नाव आहे त्याचं. ओके. अतुल पण राहणार आहे. तो पहिल्या दिवशीपासूनच राहील. ओके. येस. हे आहेत बनते आनंद. यांनाही आपण भेटणार आहे. ओके. यामिनी मॅडम पण आहेत. हं, हं. यामिनी मॅडम आहे. ग्रुपचे धम्ममंगलमचा जो प्रॅक्टिशनर ग्रुप आहे त्याचे बरेचसे साधक आहेत. परंतु जे नवीन आहे ते पण वेलकम आहे. ओके. तर त्यांनाही हा चान्स भेटणार आहे. तर बनते आनंद जे आहे ते जूनमध्ये इंडियामध्ये येणारच आहे 20 दिवसासाठी. त्यांना आपण आणतच आहोत. ओके. तर यांची एक व्हिजिट राहणार. यांच्या विहाराला आपण व्हिजिट देणार आहे. ओके. प्रॅक्टिशनर मंक आहे. त्याच्यानंतर नाव यांना आपण व्हिजिट करणार आहे. हे 2 विहारं मुख्य आहे. ओके. त्याच्यानंतर गाईड पण आहे तुमच्यासाठी फर्स्ट डे टू लास्ट डे. ओके. बऱ्याच ठिकाणी मी पण तुम्हाला माहिती सांगेल आणि तो गाईड पण सांगेल. ओके. दोघंही सांगतील. त्याच्यामध्ये काही नाही. ओके. दॅट्स इट. आय थिंक एव्हरी डिटेल मी
सांगितलेलं आहे. येस, जे तुम्हाला बदलायचं आहे त्याबद्दल तुम्हाला ग्रुपमध्ये सांगितलं जाईल. तुम्हाला एंट्री तिकीटची तर गरजच नाहीये. परंतु तुम्ही स्पाइस गार्डनमध्ये जासाल, त्याच्यानंतर कुठं कपडे विकत घेसाल, जसं की श्रीलंकन साडी वगैरे त्याच्यानंतर मूर्त्या वगैरे घेसाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला जवळपास पाहिजेच आहे. तर मिनिमम येस, मी तुमच्या सोबतच आहे. ओके. तर माझा श्रीलंकन नंबर पण राहील आणि एव्हरीथिंग राहील. मी तुमच्या सोबतच आहे, तर काही इश्यू नाहीये. ओके. सो इम्पोर्टंट आहे, की सर्व ॲस्पेक्ट्स मी क्लिअर केलेले आहेत. कोणाला काही जर विचारायचं असेल, तर ते आता विचारू शकता. यामध्ये जे करन्सीचं जे फक्त तुम्ही विचारताय, तर करन्सीसाठी मी एक नंबर ग्रुपमध्ये हे करायला लावतो. ते तुम्हाला सगळं डिटेल्स सांगतील. मोस्टली तुम्ही 15,000 ते 20,000 पर्यंत इंडियन करन्सी चेंज करा. आयदर तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं करायचं तुम्ही करू शकता. याच्यामध्ये कोणाला कंपल्शन नाहीये. बट पैसे जर तुम्ही 15,000 ते 20,000 घेतले, तर त्याचं जे काही रेटच्या नुसार राहील, ते तुम्हाला भेटतील श्रीलंकेमध्ये आणि ते तुम्ही जसं काही विकत घेणं किंवा काही खाणं किंवा एनी एनी एक्सपेन्सेससाठी तुम्ही ते वापरू शकता. ओके. त्यानंतर तुम्ही जर तुम्हाला वाटलं की तुमची ट्रिप ही सिक्युअर असली पाहिजे, तर तुम्ही इन्शुरन्स जो आहे तो श्रीलंकन काढा. इंडियन इन्शुरन्स मोस्टली देत नाहीत. 6 महिने, 8 महिने, 10 महिने वेट करावं लागतं. त्याच्यानंतर आपण बिमार पडलो, काही पडलो तर ते पण इंडियन इन्शुरन्स काहीच पे पे करत नाही. ओके. फक्त आपण विकत घेऊन शो करायसाठी असतं. तर जर तुम्हाला वाटलं की अ, तुम्हाला इन्शुरन्सची गरज आहे, तर तुम्ही काही श्रीलंकन इन्शुरन्स आहे, ते तुम्ही Googleमध्ये सर्च करा. त्याच्यामध्ये रेटिंगच्या नुसार घ्या. ओके. अजून आय थिंक येस इनफ. एवढं इनफ आहे. येस. ₹1 किती रुपये मिळतील? ते तुम्हाला उद्या सकाळी ग्रुपमध्ये सांगितलं जाईल. ओके. डिपेंड करतं, की सपोज उद्या सकाळी सांगितलं तर उद्याचा रेट असेल. पण मोस्टली जो काही रेट असेल तो तुम्हाला उद्यापर्यंत मी सांगून देईल. अजून काय राहिलंय? आय थिंक मोस्टली जे काही कव्हर झालेलं आहे. जे काही राहिलेलं असेल, तर मी ते ग्रुपमध्ये पुन्हा एकदा टाकायला लागेल. आणि जे काही डिशेस आहे श्रीलंकन त्याची नाव पण ग्रुपमध्ये टाकून देऊया आपण. जेणेकरून मोस्टली सगळं राईसचंच आहे. ओके. हां, एक राहिलंय मेडिसिन्स. सॉरी. तर तुम्ही सर्व जे आहे मेडिसिन वगैरे तुम्ही सोबत ठेवा. ओके. तुमच्या ज्या मेडिसिन आहेत ते तुम्ही बिलकुल सोबत ठेवा. ओके ना? या बोला. शारदा रामटेके. येस. सर पासपोर्टचं काय म्हटलं सर? किती वर्ष, किती महिने की काहीतरी असं म्हटलेलं? 6 महिने व्हॅलिड पाहिजे पासपोर्ट. एक्सपायरी आली म्हणजे नाही पाहिजे. मी आता थायलंडला गेले ना तेव्हा बनवलेलं आहे, तर 2 वर्ष होत आले 10 ना सर? 10 वर्ष पासपोर्टची व्हॅलिडिटी असते. अच्छा अच्छा, हा तेच चालतं ना माझं. मी म्हटलं 6 महिने म्हणत आहेत, तर मी म्हटलं 6 महिने तर वर होऊन गेले एक बा, 2 वर्ष होत एक आले ना. एक्सपायरी डेट 6 महिनेपर्यंत नसली पाहिजे. म्हणजे बाबा 6 महिन्यानंतर फिनिश होऊ लागलाय असं नसलं पाहिजे. अच्छा अच्छा, हा तेच नाही समजलं होतं. आणि पैसे कितीचे बदलवायचे म्हटलं सर? ते बरोबर तुम्ही ऐकायला नाही आलं तुम्ही. तुम्ही 15,000 ते 20,000च्या दरम्यान पैसे बदलायला पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला कमी पडणार नाही. ओके. ओके. मी येणार आहे सर तिकडे, ज्ञानश्री बनते जिकडे, रिटर्न वाल्यांसोबत नाही, ज्ञानश्री बनते इकडे येणार आहे. माझं पण नाव असतं.
येस, ते ऑलरेडी मला वाटतं ऍड केल्या गेलेलं आहे तुमचे जे मॅडमला सांगू नये तसं सुनीता मॅडमला सांगलेलं आहे. यामिनी मॅडमशी पण बोलणं झालेलं आहे माझं. येस येस. बस फक्त मी इकडून आता इथून एकटी आहे तर मला सुनीता मॅडमशी बोलणं झालंय. मी पुण्याला आली आज. ओके मग ओके. 21ला पहाटे निघलं तर चालेल असं की नाही तर मग मॅडम तर बोलल्या मला तसं की तुम्ही 20ला येऊन जा माझ्याकडे बोलल्या. आता तुम्हाला हे करून तुम्हाला 21ला अर्ली एअरपोर्टवर मॉर्निंग 4 वाजेपर्यंत यायचं आहे. अर्ली मॉर्निंग 4 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे ना एअरपोर्टला. येस. ठीक आहे तर 20लाच मॅडमकडे यावं लागेल येस मॅम. किंवा मग नाही तर मग रात्रभर प्रवास करावा लागेल रात्री. नाही, ती रिस्क घेऊ नका. सर्व तुम्ही 20लाच तिथं हजर राहा. असं असं रात्रीचा प्रवास करून येणं ठीक नाहीये. 20लाच हजर राहा. ओके. 20लाच मॅडमकडे येते मी सुनीता मॅडमकडे. येस. बोलणं झालं माझं मॅडमशी. आणि 15 किलो वजन बॅग. येस, ते तुम्हाला टेक्स्ट मध्ये पण पाठवून देऊ. त्याच्यानंतर तुमच्या विमानाच्या तिकीटवर पण सर्व दिलेलं आहे जवळपास. 15 किलो मी याच्यासाठी म्हटलंय, जेवढं तुम्ही जाताना लाईट वेट राहाल तिकडून तुम्हाला वजनाची इश्यू नाही होतील. हो हो म्हणजे काही शॉपिंग केलं तर शॉपिंग केलं. ओके सर, थँक्यू सर. ओके. येस. येस सर, ऍक्च्युली तुम्ही ते आता बोललेत ना ते मॅडम की ते म्हणजे त्यांच्याकडे व्हिजिट ते भंतेकडे वगैरे एक्स्ट्रा आहे की पॅकेज मध्येच आहे आपल्या? कोणतं बनते? ज्ञानश्रींच्या याच्यात ना? हा हा हा. नाही, आता ते ऑलरेडी सेटअप झालेलं आहे आणि तुमचे तिकीट पण निघालेत ना. अच्छा अच्छा, म्हणजे ते एक्स्ट्रा होतं का? हा, ते एक्स्ट्रा होतं. तर त्याच्यासाठी वेगळे हॉटेल्स आहे, त्याच्यानंतर वेगळ्या गाड्या राहतील. ते 26लाच मूव्ह होतील तिकडं. त्याचा एक्स्ट्रा खर्च आहे मॅडम. आम्ही तयार झालो ग्रुपमध्ये. अच्छा, नाही हे कारण एवढ्या आम्हाला लांब ऑलरेडी, चाललो. हे नाही आम्हाला आधी माहिती नव्हतं सांगितलं ना होतं आम्हाला. मॅडम. नाही सुनीता मॅडम बोलल्या होत्या की ज्यांना ज्यांना चालायचं आहे ज्ञानश्री बंतेकडे त्यांनी ग्रुपवर टाकलं होतं. तर आम्ही तर तयार झालो. नाही सुनीता मॅडम, मम्मीशी झालेलं का तुमचं कॉन्टॅक्ट? मला वाटतं नाही माहिती होतं मम्मीला. हे मी सुर्वे बोलत आहे. ओके ओके. नाही सुनीता मॅडमशी झालं होतं आमचं. मॅडमनी टाकलं होतं आणि बोलल्या पण होत्या ज्यांना ज्यांना यायचं आहे याचं एक्स्ट्रा चार्जेस लागेल कारण ते ओके. हा टूरचा ओके भाग नाहीये आणि विशेष म्हणजे ते खूप दूर आहे. ओके. आणि त्याच्यासाठी अच्छा सर्वांना असं स्पेशल बस लागेल आणि त्याच्यानंतर फूड. ओके. टू टू अच्छा नाईट्स त्याच्यामध्ये वेगळं ट्रान्सपोर्टेशन आहे आणि वेगळं जावं लागणार आहे. अच्छा. ओके. म्हणजे ग्रुपमध्ये जे आलं आहे तेच एक कॉमन आयटरनरी आहे, म्हणजे जसं सगळ्यांसाठी कॉमन आयटरनरी तीच असणार जी ग्रुपमध्ये आहे. येस येस येस. जे प्लेसेस आहेत जे आहे ते सर्व हे कव्हर केल्यानंतर तिकडे जाणार आहे. अच्छा, म्हणजे ते एक्स्ट्राज मध्ये आहे सगळ्यांचं, ज्यांना ज्यांना ते करायचं आहे तसं. ज्यांना ज्यांना करायचं ते जातील. आणि मग ऑन सपोज टाइम नाही तुम्हाला होणार का? म्हणजे जर आम्हाला ऑन टाइम वाटलं तर ते नाही होणार का ऍडजस्ट तसं? नाही 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 नाही, दूर आहे, खूप दूर आहे. अच्छा अच्छा. म्हणजे श्रीलंकेचा खालचा भाग आहे तो पूर्ण ओके ओके ओके. आणि ते ऍक्च्युली बनते ज्ञानसरी जे आहेत हे म्हणजे मागच्या कोविड पासून तर आतापर्यंत आम्हाला शिकवत आले. तर या सर्वांची इच्छा होती की बा आम्हाला जायचंय, भेटायचंय. तर त्याच्यामुळे त्यांनी ते तसं अरेंज केलेलं आहे. अच्छा अच्छा, नाही हे मला माहिती नव्हतं ना, नवीन पॉईंट वाटला म्हणून मी विचारलं की एकदा क्लिअर करून घेते काय. नो इश्यू. जर 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 तसं काही अरेंज झालं आणि तुम्हाला जर जायचीच इच्छा असली तर आपण काही ना काही करूया त्याच्यामध्ये. जर फ्लाईटचं डेट चेंज करून जर काही एक्सपेन्सेस तुम्ही बेअर करायला तयार असाल तर आपण अच्छा, बघू. म्हणजे ऑन आर एंड. हा येस. नाही, ऑन एंड नाही. जर तुम्ही जर म्हणसान की बा आम्हाला टाइमवर जर म्हणसान तर होणार नाही. जर नाही तुम्ही नाही नाही, आता मी म्हटलं बोलली ऑन अवर एंड, म्हणजे आम्ही करू असं असं आहे ना ते, की आम्हाला एक्सपेन्सेस सगळे एक्स्ट्रा द्यावे लागतील असं असेल ना येस, ते. जसं की आता तुमची फ्लाईट 27ची आहे, तुम्हाला समजा 28ची करायची आहे, तर जे काही डिफरन्स राहील एअर तिकीट चेंजचा तो झाला. त्याच्यानंतर जो काही एक्सपेन्सेस होत आहे तिकडचा तो झाला. हे तुम्हाला करावं लागेल. अच्छा अच्छा, हा हा.
ओके. चालेल, ते तर आपण बोलू शकतो म्हणजे प्रत्यक्षात भेटल्यावर या सगळ्या गोष्टी आता. येस, परंतु ट्राय करायचं. जर तुम्हाला ठरवायचंच असेल, जायचंच आहे बुवा, तर ते तुम्हाला आधी ठरवा. कारण की त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण फ्लाइट तिकीट जवळ येतील आणि चेंज करू, तर ते एक्सपेन्सिव्ह होते जास्त. अच्छा, अच्छा. म्हणजे मग ते सुनीता मॅडम सोबत कॉन्टॅक्ट करावं लागेल त्याच्याबद्दल. येस, येस मॅम, येस. ओके. आणि सर ओके. ते तुम्ही बोललेत की फ्लाईटमध्ये म्हणजे मील वगैरे नाही आहे. तर ते नाही. आमचं म्हणजे स्वतःच्या खर्चाने ते टाईमावर करू शकतो ना आपण? तुम्हाला जर पाहिजे असेल तर ज्या फ्लाइट बुक झालेल्या आहेत ज्या लॉग इन मधून तर ते तुम्ही तसं सांगा आणि त्याच्यानंतर तसे तसे आम्ही ते बुक करून ठेवून देऊ मग. ते सर मला तर एवढं माहिती आहे ना, कदाचित टाईमावर पण आपण जर काही घेतलं म्हणजे टायमावर तिथेच ऑन द स्पॉट. टायमावर तुम्ही टायमावर घेऊ शकता. थोडंसं एक्सपेन्सिव्ह असतं पण एवढं काही नाही. 100-150 रुपयाचा फरक असतो फक्त. तुम्ही घेऊ शकता. हा हा, तेच तेवढं तर म्हणजे भलेही तिकीटमध्ये नसलं पण ते आपण टाईमवर घेऊ शकतो ना तिथे येस, आपल्या येस. एक्सपेन्सेस. येस, येस मॅम, येस. ओके. ओके. आणि फक्त तुम्ही ना ते करन्सी एक्सचेंज म्हणजे ज्यांच्याकडनं करायचे त्यांचा नंबर एक टाकून द्याल म्हणजे नाही, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट. तुम्हाला जी करन्सी आहे ते ग्रुपमध्येच सांगितलं आहे. त्याच्यानंतर ते करन्सी एक्सचेंजचे जे पैसे आहेत ते दम्ममंगलमच्याच अकाउंटला जमा करावे लागतील आणि हे पूर्णच्या पूर्ण करन्सी तुम्हाला श्रीलंकेमध्ये दिल्या जाईल. म्हणजे ते आम्ही पर्सनली नाही करू शकत. पर्सनली तुम्ही करू शकता. पर्सनली तुम्ही मुंबईला करू शकता. पर्सनली एअरपोर्टवर, तुम्ही हा एअरपोर्ट. एअरपोर्टला करायचे एअरपोर्टला करू शकता. काही इश्यू नाही. अच्छा, नाही पण तुमचं असं म्हणणं आहे का की तुमच्या एजंट कडनं थोडं कन्सेशन भेटतं आणि चांगले तुम्हाला रेट्स भेटतात? तुम्हाला मुंबई एअरपोर्टला ₹2, ₹2.20 किंवा ₹2.30 भेटतील. इकडं तुम्हाला माझ्या एजंटच्या तर्फे 2.90 3 पर्यंत सुद्धा भेटून जाईल. अच्छा, म्हणजे कन्सेशन जास्त भेटेल असं तुमचं म्हणणं आहे की ते जास्त तुमचं. जास्त जास्त भेटेल. येस. ओके. तुम्ही चालेल. बोला, बोला, बोला. नाही नाही, बोला ना, काय बोलत होते? तुम्ही चेक करून घे जा. ओके. तुम्हाला जेवढं जिकडं तुम्हाला सुटेबल आणि फायदेशीर हा आहे हा, ते तुम्ही करा. ते ओके. तर बरोबरच आहे. आणि सिम तिकडे भेटतं तसं मला तर जेवढं माहितीये की आपण कोणत्या पण कंट्रीमध्ये गेलं तर तिथले तर सिम एअरपोर्टवर भेटतातच येस. वाटतं आपलं. येस, येस. सिम कार्ड तुम्हाला तुम्ही सांगून दे जा. काही माझा जो गाईड आहे मी त्याला सांगून देईल किंवा एवढे एवढे सिम कार्ड तू अरेंज करून ठेव. ओके. हा, म्हणजे जसं आता आम्ही तिघं आहे, मी माझे मॉम डॅड, तर आम्हाला एक सिम जरी असलं तिघांमध्ये तरी पण म्हणजे येस, सफिशियंट राहील असं. येस. तुम्ही हॉटस्पॉट यूज करू शकता हा तिघांसाठी. हा. आणि व्हॉट्सअप कॉलिंग वगैरे तर होतच असणार ना सर, म्हणजे व्हॉट्सअप येस. व्हिडिओ कॉल. व्हॉट्सअप कॉलिंग पण होते. नंतर ऍप हॉटेलमध्ये पण असेल ना वायफाय. तिकडचं? येस, म्हणजे तिकडचा येस. काही पर्टिक्युलर ऍप पण असेल ना एखादा? येस. प्रत्येक जे काही सिम कार्ड तुम्ही वापरसाल त्याचं ॲप असतं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेबिट कार्ड टाकूनही त्याला यूज करू शकता. इंटरनॅशनल तुमचं कार्ड असेल तर. अच्छा, नाही ते तसं नाही, म्हणजे आपल्याच इकडे जसं आता मला दुबईचं माहिती आहे. दुबईचं एक बॉटिम म्हणून ऍप आहे, IMO ऍप आहे, तर तसा ऍप असेल ना तिकडचं की ते पण चालू येस. शकतं म्हणजे आपल्या प्रत्येक नेटवर्क. प्रत्येक सिम कार्डसाठी त्यांचं कंपनीचं ॲप आहे. अच्छा अच्छा अच्छा, तसं. ओके. तुम्ही कोणतेही सिम कार्ड घ्या, डायलॉग घ्या, SLT मोबाईल घ्या किंवा एअरटेल घ्या. प्रत्येक सिम कार्डचं प्रत्येक स्पेशल ॲप आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करा. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं त्याच्यामध्ये डाटा घ्यायचा आहे, तुम्ही ऑनलाईनही त्याला घेऊ शकता. तुमच्या सिम ते कार्ड तिकडे तुमच्या गेल्यावरच डेबिट. होईल ना प्रोसेस? येस, ते तिकडंच होणार. हा हा. आणि सर ऍक्च्युली माझ्या मम्मीचा एक प्रश्न होता की इन केस ऑफ एमर्जन्सी म्हणजे जर काही असलं, जसं तुम्ही बोलले ऑलरेडी हा पॉईंट, पण तरी की म्हणजे कसं पण डिझास्टर असलं, चाहे म्हणजे आपलं फ्लाईटचं असो किंवा तिकडे कंट्रीचं असलो, तर त्याच्यात म्हणजे काय असणार आपल्यासाठी ऑप्शन? नाही, जे सपोज एखाद्या एअरलाईन डिले होते, ओके. हा एअरलाईन हा. डिले झाली, त्याच्यानंतर काही झालं, तर याच्यामध्ये आम्ही काहीच नाही करू शकत. कारण की एअरलाईनवर ऑथॉरिटी तर आमची नाहीये. ओके. त्याच्यानंतर नॅचरल डिझास्टर असतात. पाणी आलं किंवा हम्म. कंट्रीमध्ये इमर्जन्सी असं होत नाही कधीच. ओके. हा, मोस्टली पण होत एक नाही. सेफ साईड. हा. परंतु मी रेकॉर्ड करून याच्यासाठी सांगत आहे, की उद्या चालून हे नाही म्हणा, की आता हे नॅचरल डिझास्टर आला म्हणून तुम्हीच सगळं काही प्रोड्यूस करा आता किंवा नाही तसं तर आम्हाला हे असं. तुमच्याकडनं पण हा तेवढं एक्सपेक्टेशन नाही, पण एक असं तर असेल ना की आपण सगळे इन ग्रुप असू आणि जे काही असेल ते म्हणजे जे काही इमर्जन्सी किंवा प्रॉब्लेम असेल ते तरी कॉमनली सॉल्व्ह होईल ना, असं तर नाही होणार की तुम्ही कॉमनली तुमचं बघा. कॉमनली सॉल्व्ह होणार, परंतु जे काही ग्रुपच्या याच्या सॉरी टूरच्या सुविधामध्ये देण्यात आलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा काही जर होत असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला ते पेच करावं लागणार आहे. अच्छा, म्हणजे हा तुम्ही एक्सपेन्सेसचं बोलता, मी एक्सपेन्सेसचं नाही बोलत आहे. म्हणजे एक जसं हां, आपलं जनरल कम्युनिकेशन लोकांमध्ये किंवा काय आहे ते आपण मला सगळे कॉमनली. तुम्हाला कोणत्याही इश्यूमध्ये पडू न देणं हे माझं काम आहे.
हा ते तर बरोबरच आहे. ते तर म्हणजे तिथे हा, तुमच्याकडनं एक्सपेक्टच आहे की आम्ही आता तुम्ही चाललो आहे. फर्स्ट तुम्ही टाइम आहे 100 आमचा हा. तुम्ही 100% सेफ आहे ना, हे माझं काम आहे. हा ते तर आहेच. ओके. तुम्हाला ना नॅचरल डिझास्टर मध्ये फसू देणार, ना तुम्हाला कोणत्या इश्यू मध्ये फसू देणार. ओके. फक्त एवढं आहे राईट. की जेवढं माझ्या हद्दीमध्ये आहे, जेवढं माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तेवढं मी तुम्हाला 100% मदत करणारच. आपलेच लोक आहेत सर्व, आपण एकच आहोत. ते त्यामुळं तर त्यामुळं तुम्हाला व्यवस्थित नेणं आणि व्यवस्थित आणणं ही माझी जबाबदारी आहे. राईट राईट. म्हणजे तुमचं एक टुरिझमची कंपनीच आहे का? येस मॅम. अच्छा अच्छा. ओके ओके. चालेल सर. हा एवढेच डाऊट होते, म्हणजे एक विचारलेलं बरं असं मला वाटलेलं म्हणून मी येस येस तुमच्याकडनं येस. क्लिअर. आणि चांगलं आहे तुम्ही विचारलं, कारण की ते रेकॉर्ड पण झालंय. हा म्हणजे बाकीच्यांसाठी पण दॅट विल बी येस युजफुल. येस येस येस. ओके ओके. ओके ओके. येस. ठीक थँक्यू. ठीक. Yeah. येस बोला. सर आमची तिकीट नाही आली. तुमचे तिकीट नाही आले? तिकीट विमाना सर्व काढले तुमचे. विमानाची नाही आली. सर्व तिकीट काढलेले आहेत तुमचे. हो, पण हे ट्रेनचे पाठवले मॅडमनी, विमानाची बरं नाही. ठीक आहे, मी त्यांना विमानाशी सांगतो पाठवायला. ओके. बरं जेवणाचं तिकडचं जेवण कसं आहे सर? राईस. राईस भात नुसतं. भात. येस. हो. नॉनव्हेज जास्त आहे का, असं हे नाही का? नाही नाही नाही, नॉनव्हेज ना जास्त वगैरे नाहीये, व्हेजच आहे. हा. परंतु जर कोणाला इच्छाच झाली व नॉनव्हेजच खायचं आहे, तर मग 1 किंवा 2 दिवस आपण देऊया. हो का? नाही पण मला तर काही जमत नाही नॉनव्हेज, त्याच्यामुळे विचारते. एकदम चांगलं व्हेज आहे तिकडं, काहीच इश्यू नाही. हा हा. हो, तेच तुम्ही म्हणत होते बा फिश वगैरे द्यायचं असं तसं, तर मी म्हटलं मग माझी तर पंचायत नाही. नाही 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 नाही, मोस्टली आपलं व्हेजच राहणार आहे आणि हो. जेवण हलकंच राहणार आहे, ज्याच्यामुळे कोणाला काही प्रॉब्लेम नाही होणार. हम्म. हो तेच. पण आपण ज्ञानेश्वरी बंटीकडे कधी जाणार मग? किती तारखेला? 26 ला मूव्ह होणार. 26 ला. हो इकडचे सगळे पॉइंट पाहू. हो, 26 ला मूव्ह होणार. हो ठीक आहे. आणि तिकडचं ते भंतेजीचं कोणतं काय नाव आहे तिकडचं? कोणाचं? ज्ञानेश्वरी भंतेजीचे तिकडचे. काय? ज्ञानेश्वरी भंतेजीचे तिकडे आपण पॉइंटला पाहायला चाललो, तर ते त्यांचं नाव काय आहे म्हटलं ते जागेचं? निकिपिटी अरण्य. निकी अरण्य. हा, निकिपिटी आणि नावियानाचीच ब्रांच आहे. हो का? हा, नावियानाचीच ब्रांच आहे. हम्म. ठीक. त्याच्यामध्ये मधामध्ये तुम्हाला बरेचसे चांगले सुंदर सुंदर प्लेसेस पण आहे. हा रावणा हा. फॉल आहे, त्याच्यानंतर एल आहे. अं? हम्म. हम्म. एकदम सुंदर एरिया मधून तुम्ही जाणार आहे. खूप हम्म. सुंदर एरिया आहे. श्रीलंकेचा सर्वात सुंदर एरिया एल आहे. एल त्या हम्म. त्या भागामधून तुम्ही पाहत पाहत जाणार आहे. बरं. ओके. हो. पण 20 तारखेलाच गाडीत बसावं लागेल ना इथून अकोल्यावरून? अ, मला त्याच्याबद्दल ट्रेनच्या बद्दल माहित नाही, पण हं. मला वाटतं तुम्ही 20लाच आलेलं कधीही बरं असेल. 20 किंवा 19 ते ट्रेनच्या बद्दल तुम्हाला सुनीता मॅमने तिकीट पाठवले असतील ना? हो पाठवले 20 तारखेचे. हा, त्याच्यानुसार आणि रिटर्नचं 29 आहे सर. हा, तर तुमचं फ्लाईटच्या अनुसारच राहणार ना? ठीक आहे. फ्लाईट मुंबईलाच येणार ना? येस, डायरेक्ट मुंबई. हा तेच. नाही आता तुम्ही बोलता बोलता बोलले की चेन्नई मधून. डायरेक्ट नाहीये, रिटर्न येताना तुम्हाला कनेक्टिंग फ्लाईट राहील चेन्नईवर. हो का? मग तिथून हे करणार आहे का मग मुंबई. वाणी? तिथून मुंबई. ठीक आहे. ठीक. ठीक आहे. हो हो. ओके. हा. येस. हा बोला. आता मॅम काय म्हणतो? नाही झालं सर माझं, मी बोलले. हा, तुमचा हात रेस होता. मी म्यूट करा त्याला. आता म्यूट नाही होऊ लागलाय ना. मी करू? ओके. येस.
येस, अनम्यूट करा. हा सर, ऍक्च्युली आमचे तर रिटर्नचे तिकीट नाही आले आहेत फ्लाईटचे. सर्व तिकीट काढले मी, सांगतो त्यांना पाठवायला. ओके. हा म्हणजे नाही, माझ्याकडे जाणं येणं मुंबई म्हणजे आमच्या अकोल्यावरून आहे, तर ट्रेनचे दोन्ही आले, जाणं येणं, आणि फ्लाईटचं फक्त जाण्याचे आलं आहे, येण्याचे नाही आले. ठीक ठीक आहे, मी सांगतो त्यांना पाठवायला. ओके. ओके. आणि सर म्हणजे तिथे फक्त तुम्ही राईसच बोलत आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन आहेच नाही तिथे चपाती वगैरे, की ना, आम्ही आमच्या पण एक्सप्रेसनी करू शकतो असं? चपाती खाऊन काय तुम्ही, मैद्याच्या चपात्या आहे, पोट बिघडून जाणार. अरे बापरे. नाही नाही, म्हणजे असं विचारते आहे की म्हणजे जर नाही कोणाला राईस वगैरे चालत असं ना, तर तिकडे आहे नाही का की आपण आपल्या एक्सपेन्सेस घेऊ शकतो असं? तुम्ही तुम्ही मैद्याच्याच चपात्या भेटतात मोस्टली. अरे न बापरे. खाल्लेलं न, आणि तुम्हाला एक दुसरं ऑप्शन आहे, कोकोनटचं भाकर भेटते, कोकोनटच्या पावडरची भाकर भेटते. अच्छा तर अच्छा अच्छा ते ऑप्शन आहे. ओके, ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल जिथं जिथं असेल तिथं. ओके. अच्छा अच्छा. म्हणजे आपल्यासारखं गहू ज्वारी वगैरे काही नाही भेटणार तिकडे आपल्याला? नाही नाही. ओके ओके, आणि चालेल भेटली चालेल. तरी ते तुम्हाला काही मैद्याचंच राहणार आहे मोस्टली. हम्म. त्याच्यामुळे त्याच्या याच्या पडूही नका. राईस हे खूप चांगला आहे, आणि जर ज्यांना डायबिटीज वगैरे आहे, त्यांनी रेड हा राईस हा, खायचा. रेड तेच राईस माझ्या जर पप्पांचं होतं म्हणून मी विचारते. रेड राईस जर खाल्ला तर त्याचा ग्लायकोमेक्स इंडेक्स पण खूप लहान आहे, म्हणजे खूप छोटा आहे. त्याच्यामुळे त्या रेड राईस खूप चांगला आहे डायबिटीज साठी. ओके ओके, चालेल. तिथे फक्त तिकीटचं एकदा रिटर्नचं तिकीट राहिलं येस आहे तर ते. हा. येस. मी त्यांना सांगतो तिकीट. ऍक्च्युली ते ऐकत पण आहेत, ज्यांचे ज्यांचे जे काही इश्यू आहे ते फॉरवर्ड करतील. ओके, चालेल चालेल. सबमिट करा. तुमचे 2 फोन जवळ जवळ आहेत, 2 फोन वेगवेगळे करा. हॅलो सर, हा, बोला. शिंगाडे बोलते. आपण दोन टोटल फोन किती लोक आहोत दूर सर? दूर करा, 2 फोन दूर दूर करा. हॅलो हा, सर, आपण टोटल किती लोक आहोत म्हटलं टूरला? एकूण 25 जण आहे. 25 जण आहे. बरं, आमचे पण म्हणजे रिटर्न तिकीट मॅडमने पाठवले नाहीत. ठीक आहे, मी त्यांना विचारतो ते पाठवायला. बरं बरं, ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. ओके. मी मीटिंग क्लोज करत आहे. ऑलरेडी माझ्याकडं 11 वाजत आलेले आहेत. ओके, तर ऑफ करतोय. मीटिंगची जी काही हे आहे का म्हणतात, रेकॉर्डिंग आहे, ते मी उद्या किंवा परवा ग्रुपला टाकून देईल. आणि करन्सी बद्दल, सिम कार्ड बद्दल जे काही तुम्ही ग्रुपमध्ये टाकू शकता. ठीक आहे, एंड करत आहे.